क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवण। फोन नंबर 9423304274। जानवलीमध्ये महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेली कार अखेर कणकवली पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतली आहे। कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेडगे आणि त्यांचं पथक या कार आणि कार चालकाच्या शोधात होतं। या पथकामार्फत शोध मोहीम सुरू असताना पुणे निगडी येथे ही कार सापडली आणि संशयित आरोपीही त्याच भागातून ताब्यात घेण्यात आला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली। जानवली येथील अनिल कदम यांना या कारने धडक देऊन त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं। या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। यानंतर दुसऱ्या दिवशी जानवली ग्रामस्थांनी रास्ता रोको करत पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। मात्र पोलिसांनी संबंधित कारचा शोध सुरू असून पोलीस लवकरच कार चालकासहित कार ताब्यात घेतील अशी ग्वाही दिली होती। मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल 1.5 तासाहून अधिक काळ रास्ता रोको करून आपल्या मागण्या लावून धरल्या। अखेर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मध्यस्थीने यात मार्ग निघाला होता। त्यानंतर कणकवली पोलिसांचं पथक या कारच्या मागावर होतं। पुणे येथे ही कार असल्याची माहिती मिळताच कणकवली पोलिसांचं पथक पुण्याला जात त्यांनी तिथेच असलेल्या कार चालकासहित कार ताब्यात घेतली।